नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कंटिन्यूअस बीम चे न्यूमेरिकल्स. अ कंटिन्यूअस बीम ABC is simply supported at A, B and C such that AB equal to BC equal to 2 मीटर. मीन्स इथे आपल्याला काय स्पॅन दिलेला आहे. AB हा 2 मीटर आणि BC हा पण 2 मीटर स्पॅन आपल्याला दिला आहे. स्पॅन AB कॅरीज अ UDL ऑफ 50 किलोन्यूटन पर मीटर. जो आपला स्पॅन AB आहे त्या AB स्पॅन वरती 50 किलोन्यूटन पर मीटर हे UDL ऍक्ट करत आहे फ्रॉम A टू B. म्हणजे ओव्हरऑल स्पॅन वरती A टू B स्पॅन वरती 50 किलोन्यूटन पर मीटर एवढं UDL ऍक्ट करत आहे. स्पॅन BC कॅरीज अ पॉइंट लोड ऑफ 40 किलोन्यूटन ऍट 0.5 मीटर फ्रॉम C. तर इथे काय एक कंडिशन आपल्याला दिलेली आहे की आपला सपोर्ट C आहे त्याच्यापासून 0.5 मीटर वरती एक लोड जे आहे, पॉइंट लोड जे आहे 40 किलोन्यूटनचं ते ऍक्ट करत आहे. म्हणजे इथे एक इसेंट्रिक टाइपची लोडिंग आपल्याला दिलेली आहे. त्याच्यानंतर त्यांनी म्हटलंय की ड्रॉ बेंडिंग मोमेंट डायग्राम अँड कॅल्क्युलेट सपोर्ट रिएक्शन्स यूज क्लॅपेरॉन थेरम ऑफ 3 मोमेंट्स. सो इथे आपल्याला काय करायचंय, बेंडिंग मोमेंट डायग्राम ड्रॉ करायची आहे. त्याच्यानंतर सपोर्ट रिएक्शन्स RA, RB आणि RC आपल्याला काय करायचे, ड्रॉ करायचे. तर चला मग आपण आता सॉल्व्ह करूया. सर्वात अगोदर आपल्याला डायग्राम ड्रॉ करायची आहे इथे. तर आपण इथे पटकन अशी डायग्राम ड्रॉ करून घेऊया. चला तर मग आपला इथे बीम ड्रॉ झालेला आहे. इथे आपले 3 सपोर्ट्स आहेत. सपोर्ट A, सपोर्ट B, सपोर्ट C. इथे A B स्पॅन वरती 50 किलोन्यूटन पर मीटर एवढं UDL ऍक्ट करत आहे A टू B. त्याच्यानंतर आपल्याकडे एक कॉन्सन्ट्रेटेड पॉइंट लोड आहे. ते पॉइंट लोड आपण कन्सिडर केले की E पॉइंट वरती ऍक्ट होत आहे आणि C पासून जसं आपल्याला इथे कंडिशन दिलेली आहे की C पासून ते किती अंतरावरती ऍक्ट होत आहे, 0.5 मीटर वरती ऍक्ट होत आहे. तर आपण इथे 0.5 मीटर लिहून घेऊया. टोटल स्पॅन आपला जो BC स्पॅन आहे तो 2 मीटर आहे आणि 0.5 फ्रॉम C आपलं पॉइंट लोड ऍक्ट करत आहे. तर B टू दिस पॉइंट E आपलं जे डिस्टन्स होणार आहे ते किती होणार आहे, मग जे रिमेनिंग डिस्टन्स आहे जर आपण मधून 0.5 मायनस केलं तर आपल्याला मिळतं 1.5 मीटर. तर एवढं B टू E आहे आणि E टू C आपलं काय आहे 0.5, जे ऑलरेडी आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेलं आहे. या प्रकारे आपण काय केलंय, आपला डायग्राम इथे ड्रॉ केलेली आहे. आपल्याला इथे काय विचारलेलं आहे, इथे आपल्याला विचारलेलं आहे की बेंडिंग मोमेंट डायग्राम ड्रॉ करायची आहे आणि RA, RB आणि RC या रिएक्शन्स आपल्याला काय करायचे आहेत, फाइंड करायचे आहेत. सो त्या अगोदर आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत की फर्स्ट जे आपल्याला नोट लक्षात घ्यायची आहे की जर आपल्याकडे सिम्पली सपोर्टेड कंटिन्यूअस बीम असेल ज्याचे दोन्ही एंड जे असतील ते सिम्पली सपोर्टेड असतील, जसं इथे आपल्याला दिलेलं आहे. इथे हा एंड A आणि हा जो C आहे काय सिम्पली सपोर्टेड आहे. तर सिम्पली सपोर्टेड एंड असेल तर इथे येणारी जी मुवमेंट आहे, एंड मुवमेंट्स आहेत त्या काय असणार आहे, 0 असणार आहे. म्हणजेच काय, तर MA मुवमेंट ऍट A इक्वल टू 0 असणार आहे आपलं आणि मुवमेंट ऍट C इक्वल टू आपलं काय असणार आहे, 0 असणार आहे. मग आपल्याला काय इथे कॅल्क्युलेट करायचं आहे, इथे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे मुवमेंट ऍट B. सो MB आपल्याला काय करायचं आहे, इथे फाइंड करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला फाइंड करायचं आहे RA, RB आणि RC च्या व्हॅल्यूज आपल्याला काय करायच्या इथे फाइंड करायच्या आहे. स्टेप नंबर 1 आपल्याला काय करायचं आहे, अज्युम करणार आपण स्पॅन AB आणि BC ऍज अ सिम्पली सपोर्टेड आणि म्यू डायग्रामला आपण ड्रॉ करणार आहोत. सो स्टेप 1 ला अज्युम स्पॅन AB and BC as simply supported आपण इथे स्पॅन अज्युम केलेला आहे. इथे आपल्याला काय करावं लागेल, फ्री बेंडिंग मोमेंट आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागेल. सो फ्री बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेट करण्यासाठी बघा इथे
हा AB स्पॅन जर आपण कन्सिडर केला तर AB स्पॅन कन्सिडर केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याकडे फॉर्म्युला आहे, जर सिम्पली सपोर्टेड बीम वरती UDL ऍक्ट करत असेल तर आपला जो फॉर्म्युला आहे मिड मुवमेंट कॅल्क्युलेट करण्याचा, फ्री बेंडिंग मुवमेंट कॅल्क्युलेट करण्याचा, तो होणार आहे WL² 8 हा फॉर्म्युला होणार आहे। आणि जर आपल्याकडे आता पॉइंट लोड असेल आणि पॉइंट लोड हे इसेंट्रिक टाइपचं असेल तर फ्री बेंडिंग मुवमेंट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला असतो WAB/L। ओके, सो आपल्याकडे दोन फॉर्म्युलाज आहेत। जर आपला बीम जो असेल तो सिम्पली सपोर्टेड आहे आणि त्यावरती UDL ऍक्ट करत आहे तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे फ्री बेंडिंग मुवमेंट काढण्यासाठी WL² 8। आणि जर आपल्याकडे पॉइंट लोड आहे आणि जे इसेंट्रिकली ऍक्ट होत आहे तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे फ्री बेंडिंग मुवमेंट काढण्यासाठी WAB/L। इथे W जो आहे तो 40 असणार आहे, A जो आहे तो 1.5 मीटर असणार आहे, B जो आहे तो 0.5 आणि L इक्वल टू 2 असणार आहे। सेम इथे WL² 8 मध्ये काय असणार आहे की W जो आहे तो 50 असणार आहे, तो L असणार आहे तो हा 2 असणार आहे अपॉन 8। तर याने आपण काय करणार आहोत, फ्री बेंडिंग मुवमेंट कॅल्क्युलेट करणार आहोत। सो कॅल्क्युलेट करूया। सर्वात अगोदर फॉर स्पॅन AB, फॉर स्पॅन AB MD इक्वल टू, MD म्हणजे काय आहे, इथे आपण जो आपलं जे हे UDL आहे ना, हे कुठे ऍक्ट होतं रे, कॉन्सन्ट्रेट कुठे होतं, हे मिडलला कॉन्सन्ट्रेट होतं, हे आपल्याला माहिती आहे। ओके, स्पॅनच्या मिडलला कॉन्सन्ट्रेट होतं। या मिडलला आपण काय D पॉइंट दिलाय, जसा इथे आपण E पॉइंट कन्सिडर केला होता तसा इथे D पॉइंट हा कन्सिडर केलेला आहे मिडलला, त्यामुळे आपण याला फ्री बेंडिंग मुवमेंटला नाव दिलंय MD। सो MD इक्वल टू काय आहे आपला WL² 8। आता जो हा L आहे ना तो पहिल्या स्पॅनचा असल्यामुळे याला L1 आपण म्हणू शकतो। ओके, सो W आपला किती आहे 50 आहे, मल्टिप्लाइड बाय L1 ची व्हॅल्यू किती आहे आपली 2 आहे, 2 चा स्क्वेअर अपॉन 8। सो आपली MD जी आहे फ्री बेंडिंग मुवमेंट ऍट D पॉइंट इन स्पॅन A किती असणार आहे, ती असणार आहे आपली 25 किलो न्यूटन मीटर। ओके, किलो न्यूटन मीटर इथे का आलेला आहे, कारण आपला जो हा W आहे, हा जो W आहे, हा W आपला आहे किलो न्यूटन पर मीटर मध्ये, आणि जो हा L आहे L चा स्क्वेअर म्हणजे L आपला मीटर मध्ये आहे आणि मीटरचा स्क्वेअर तर आपण इंटू मीटर स्क्वेअर लिहिणार। सो 1 मीटर इथला कॅन्सल झालाय आणि हा डिवाइडचा 1 मीटर कॅन्सल झालाय, तर हाला काय किलो न्यूटन मीटर आपल्या इथे राहिलेला आहे, म्हणून याचं जे युनिट आहे ते किलो न्यूटन मीटर झालेला आहे। बेंडिंग मुवमेंट जी आहे आपली किलो न्यूटन मीटर मध्ये आपण मेजर करतो। त्याच्यानंतर आपला सेकंड जो पॉइंट आहे तो आहे E पॉइंट इथला। या E पॉइंटच्या अंडर आपण काय करणार आहे, बेंडिंग मुवमेंट कॅल्क्युलेट करणार आहे, फ्री बेंडिंग कॅल्क्युलेट करणार आहे। तर या E पॉइंटच्या अंडर आपली जी फ्री बेंडिंग मुवमेंट आहे ME आपण त्याला डिनोट करूया, ME ने डिनोट करूया, आणि जो फॉर्म्युला आहे तो आहे WAB/L। ठीक आहे, आपला फॉर्म्युला काय WAB/L। सो इथे जी W ची व्हॅल्यू आहे ती किती आहे आपली 40 इंटू जो A होता तो 1.5 होता, इंटू B जो होता तो 0.5 होता, त्याच्यानंतर L आपला जो आहे हा 2 आहे। तर याचा आन्सर किती आहे ना, हे ना 50 किलो न्यूटन मीटर। ओके, युनिट सेम इथे आपण डिस्कस केल्याप्रमाणे युनिट इथे काय आले किलो न्यूटन मीटर आलेला आहे। याप्रमाणे आपण काय केलेलं आहे, इथे फ्री बेंडिंग मुवमेंट D आणि E पॉइंट वरचे आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे। आता या फ्री बेंडिंग मुवमेंटच्या व्हॅल्यूज घेऊन आपण काय करणार आहोत, तिकडे डायग्राम ड्रॉ करणार आहोत, त्याला आपण म्यू डायग्राम म्हणतो, फ्री बेंडिंग मुवमेंट डायग्राम और म्यू डायग्राम। सो इथे आपली एक बीमची मगाची डायग्राम आहे, इथे आपण काय म्यू डायग्राम ड्रॉ करणार आहोत। तर पहिला जो आहे हा मिडल आपला पॉइंट असेल इथला, जो आपला D पॉइंट आहे, आणि हा आपला E पॉइंट आहे। D पॉइंट वरती आपली जी बेंडिंग मुवमेंट आलेली होती ती किती आली होती 25 किलो न्यूटन। सो 25 इथे आपण पॉइंट दिलेला आहे आणि याला आपण लिहिणार आहोत 25
किलोन्यूटन मीटर. ओके. नंतर ई वरती जी आहे आपली बेंडिंग मोमेंट ती किती आलेली होती, ती आलेली होती 15. सो 25 च्या खाली इथे कुठेतरी आपला जो आहे तो 15 हा पॉइंट असेल, 15 किलोन्यूटन मीटर हा पॉइंट असेल. तर आता काय करायचं, आपल्याला हे पॉइंट जॉईन करायचे. पण जॉईन करताना बघा, जर यूडीएल आहे आपल्या स्पॅन मध्ये, यूडीएल असल्यानंतर आपली जी बीएमडी ची डायग्राम असेल ती कर्व बनणार आहे. ठीक आहे, कर्व बनणार आहे. आणि जर आपल्याकडे पॉइंट लोड असेल ते बनणार आहे ट्रायंगल. काय बनणार आहे, ट्रायंगल बनणार आहे. सो आपण इथे हा बी पॉइंट इथे कन्सिडर करूया. ओके. सो इथे 25 आहे, तर इथे काय बनणार आहे, इथे आपली यूडीएल असल्यामुळे काय बनणार आहे, इथे कर्व बनणार आहे. पॅराबोला म्हणूया आपण त्याला, पॅराबोला बनणार आहे. या प्रकारे आपण काय करणार, इथे पॅराबोला ड्रॉ करून घेणार. ठीक आहे, या प्रकारे आपण काय केली, पॅराबोला ड्रॉ केली. आणि जर इथे पॉइंट लोड असल्यामुळे इथे काय होणार, इथे आपला जो बेंडिंग मोमेंट डायग्राम बनणार आहे ती काय बनणार आहे, ट्रायंगल बनणार आहे. या प्रकारे काय बनणार आहे, ट्रायंगल बनणार आहे. तर आपण इथे एक ट्रायंगल बनवूया. या प्रकारे इथे ट्रायंगल बनलेला आहे. ओके. सो या प्रकारे आपली काय आहे, बेंडिंग मोमेंट डायग्राम बनलेली आहे. दोन्ही ज्या व्हॅल्यूज होत्या 25 आणि 15 ह्या प्लस मध्ये होत्या, त्याच्यामुळे इथे आपण प्लस साइन इथे देणार आहे. ही आपली झालेली आहे फ्री बेंडिंग मोमेंट डायग्राम. याला आपण काय म्हणतो, म्यू डायग्राम म्हणतो. ओके. ही झाली आपली फर्स्ट स्टेप. सो स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 2 मध्ये आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे फिक्स्ड एंड मोमेंट. सो कॅल्क्युलेट फिक्स्ड एंड मोमेंट and draw mu dash diagram. ओके. सो म्यू डॅश डायग्राम इथे आपल्याला ड्रॉ करायचे आहे फिक्स्ड मोमेंट कॅल्क्युलेट करून. तर इथे आपल्याला काय करावं लागेल, आता क्लॅपेरॉन्स थेरमचा यूज करावा लागेल. सो क्लॅपेरॉन्स थेरमचा यूज करण्या अगोदर एक नोट आपल्याला अशी आहे, लक्षात ठेवायची आहे की आपल्याकडे जो बीम आहे ना तो सिम्पली सपोर्टेड बीम आहे आणि या कंटिन्युअस बीमचे जे दोन्ही एंड्स आहेत ते काय सिम्पली सपोर्टेड आहे. जर सिम्पली सपोर्टेड असेल तर आपण ऑलरेडी बघितलंय की जो एंड मुवमेंट असतो ना, असे म्हणजे मुवमेंट ऍट ए किंवा एंड मुवमेंट सी म्हणजे मुवमेंट ऍट सी हे काय असणार आहे, ऑलवेज 0 असणार आहे. सो त्याच्यामुळे आपल्याला इथे एक नोट लक्षात ठेवायची आहे की MA इक्वल टू 0 आणि MC इक्वल टू पण 0 असणार, कारण या काय एंड मुवमेंट्स आहेत सिम्पली सपोर्टेड बीम असल्यामुळे. ओके. तर आता आपण स्टार्ट करूया, क्लॅपेरॉन्स थेरम अप्लाय करूया. क्लॅपेरॉन्स थेरम काय आहे आपली, MA इंटू L1 प्लस ट्वाइस MB इंटू इन ब्रॅकेट L1 प्लस L2 प्लस MC इंटू L2 इज इक्वल टू माइनस इन ब्रॅकेट 6A1 x1 बार अपॉन L1 प्लस 6A2 x2 बार अपॉन L2. ओके. जर तुम्हाला इथे ब्रॅकेट लिहायचं नसेल तर इथे मायनस साइन मायनस 6A1 x1 बार अपॉन L1 मायनस 6A2 x बार 2 अपॉन L2 असं लिहू शकता. आणि जर ब्रॅकेट केला तर मायनस साइन आपण कॉमन बाहेर लिहून आतमध्ये या प्रकारे प्लस साइन देऊन पण ही थेरम आपण लिहू शकतो. ओके. सो आता इथे काय करणार, आपण व्हॅल्यूज पुट करणार. MA जो आहे तो आपण बघितले की आपल्याला 0 पुट करायचा आहे. MA जर 0 पुट केला तर MA इंटू L1 इक्वल टू 0 होणार प्लस 2MB इंटू L1 जो आहे तो 2 आहे प्लस L2 पण आपला काय 2 आहे प्लस MC ची व्हॅल्यू पण 0 होणार. ओके. इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट 6 इंटू A1 x बार 1 ची व्हॅल्यू आपण अजून काढलेली नाहीये, A2 x बार 2 ची पण व्हॅल्यू आपण अजून काढलेली नाहीये. तर चला आपण बघूया A1 आणि x बार 1 ची व्हॅल्यू आपण कशी काढू शकतो. लास्ट लेक्चरला आपण ती व्हॅल्यू कशी काढायची ते बघितलं होतं. सो आपल्याकडे ही आपली जी म्यू डायग्राम आहे तिथे पहिला स्पॅन जो आहे AB
तिथे आपला A1 असेल, ओके, आणि x बार 1 पण त्याच स्पॅन मध्ये असणार आहे. सो A1 कसा काढायचा? A1 म्हणजे काय असतो? एरिया असतो या म्यू डायग्रामचा. AB स्पॅनच्या म्यू डायग्रामचा काय असतो? एरिया असतो. सो आपली जी डायग्राम आहे ती काय? एक पॅराबोला आहे. पॅराबोला असल्यामुळे जर इथला जो एरिया आहे तो निघणार आपला 2/3 इंटू बेस इंटू हाईट या फॉर्म्युल्याने. लास्ट लेक्चरला आपण ऑलरेडी हा फॉर्म्युला बघितलाय. सो 2/3 इंटू बेस किती आहे रे या डायग्रामचा? तो आहे 2 मीटर, म्हणजे 2 लिहिणार आपण, आणि हाईट जी आहे ही 25 आहे. ओके, सो आपला जो A1 आहे, A1 ची जी व्हॅल्यू आहे ती आपली काय येणार आहे? A1 इक्वल टू येणार आपला, तर याला आपण कॅल्क्युलेट केलं तर येणार 33.33 एवढा आपला काय येणार आहे? A1 येणार आहे. आता इथे A2 ची व्हॅल्यू आपण इथे कॅल्क्युलेट करूया. सो A2 इक्वल टू, आता हा जो हा डायग्राम जो आहे त्याचा एरिया आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. हा एक ट्रायंगल आहे आणि ट्रायंगलचा एरिया जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला 1/2 इंटू बेस इंटू हाईट असतो. ओके, व्हॅल्यूज आपण पुट करणार. 1/2 इंटू बेस किती आहे या डायग्रामचा? 2 आहे, 2 मीटर, इंटू हाईट काय आहे रे? 15 मीटर आहे या डायग्रामची. सो 15. सो आपला जो A2 आहे तो किती होणार मग आपला? A2 आपला जर याला आपण कॅल्क्युलेट केलं तर हा होणार आहे आपला 15. ओके, A2 पण किती आला आपला? 15 आलेला आहे. ओके, त्याच्यानंतर आपण x बार 1 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून बघूया. सो x बार 1 इक्वल टू काय होणार? x बार 1 काय आहे रे? हे डिस्टन्स आहे फ्रॉम सपोर्ट टू दी मिडल ऑफ दी डायग्राम. आता आपला जो UDL आहे तो UDL आपल्याला माहिती आहे स्पॅनच्या सेंटरला कॉन्सन्ट्रेट होत असतो. म्हणजे आपला हा जो पूर्ण स्पॅन आहे हा 2 मीटर आहे, याच्या कुठे कॉन्सन्ट्रेट होणार आहे? सेंटरला. तर x बार 1 ची जी व्हॅल्यू आहे ती काय निघणार आपली? L/2 निघणार UDL च्या केसमध्ये. सो L आपला 2 आहे, अपॉन 2 जर आपण केलं तर 1 आपला आन्सर येणार x बार 1 चं. x बार 2 कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय करूया की ओरिजिन पॉइंट जो आहे तो हा C पॉइंट आपण पकडूया, ठीक आहे, आणि C पासून आपण काय करूया? x बार ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत. दोन्ही यांनी तुम्ही फाइंड आउट करू शकता, पण कॅल्क्युलेशन सोपं जाण्यासाठी आपण काय करूया? C पॉइंट पासून x बार 2 ची व्हॅल्यू कन्सिडर करूया. सो C पासून जर आपण कन्सिडर केलं तर x बार 2 ची व्हॅल्यू, आता इथे काय आपला इसेंट्रिक लोड आहे. ओके, आणि इसेंट्रिक लोड साठी आपण बघितलं होतं x बार 2 कसा काढायचा लास्ट लेक्चर मध्ये. सो इकडे राईट पासून लेफ्ट कडे आपण जातोय, त्याच्यामुळे B स्पॅन पासून जातोय, त्याच्यामुळे आपण काय करणार? W प्लस B अपॉन 3 हा फॉर्म्युला यूज करणार. जर आपण या बाजूने लेफ्ट पासून राईट कडे जर x बार 2 या बाजूने जर x बार 2 ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली असती तर आपण काय यूज केलं असतं? W प्लस A अपॉन 3 चा यूज केला असता. पण इथे आपण काय करतोय? इथे आपण राईट पासून लेफ्ट कडे x बार 2 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतोय. ओरिजिन हा C ला आपण कन्सिडर करतोय, त्याच्यामुळे जो फॉर्म्युला आहे तो W प्लस B अपॉन 3 होणार आहे. बघा याच्यामध्ये जर व्हॅल्यू आपण पुट केली तर काय होणार? W ची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे आपली? 40 आहे, प्लस B ची व्हॅल्यू आहे आपली 0.5 अपॉन 3. याला जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला x बार 2 ची जी व्हॅल्यू आहे ती 0.833 जवळपास एवढी मिळणार आहे. तर आपण आता इथे काय केलंय? सर्व व्हॅल्यूज काय केल्यात? कॅल्क्युलेट केलेला आहे. A1, A2, x बार 1, x बार 2 ची व्हॅल्यू दोन्ही आपल्याकडे आहे. तर आता आपण काय करणार आहोत? त्या व्हॅल्यूज आपल्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करणार आहोत. A1 ची जी व्हॅल्यू आपली निघालेली आहे ती काय? 33.33 आहे, इंटू x बार 1 ची व्हॅल्यू ही 1 आहे, अपॉन L1 आपला किती आहे? 2 आहे, प्लस 6. A2 ची जी व्हॅल्यू आहे ती काय आहे आपली? A2 ची व्हॅल्यू आपली आलेली आहे 15, इंटू x बार 2 ची जी व्हॅल्यू आहे ती आहे आपली 0.833 अपॉन L2 ची व्हॅल्यू पण आपली काय आहे? 2 आहे. आपण इथे आता सॉल्व्ह करूया. जर याला आपण अगोदर सॉल्व्ह केलं तर 2 प्लस 2 4, 4 इंटू 2 8. सो हे येणार आपलं 8 MB. आणि इथे जर आपण हा मायनस साइन इथे दिला, मायनसने अगोदर पूर्ण अंदर ब्रॅकेट मध्ये आपण मल्टिप्लाय जर करून बघितलं तर हे काय होणार? 6 इंटू 33.33 इंटू 1
अपॉन 2 आणि या मायनसने ह्या प्लसला पण मल्टिप्लाय केल्यामुळे हे पण मायनस होऊन जाणार 6 इंटू 15 इंटू 0.833 अपॉन 2. यालाच फर्दर आपण काय करूया, इथे सॉल्व करूया. फर्दर जर आपण इथे याला सॉल्व केलं तर काय होणार, 8 MB तसाच राहणार आपला. त्याच्यानंतर 6 इंटू 33.33 इंटू 1 अपॉन 2 हे जे आहे ते होणार आपलं -100. ओके, आणि मायनस साइन देऊया. 6 इंटू 15 इंटू 0.833 अपॉन 2 ला जर आपण कॅल्क्युलेट केलं तर हे किती होणार आहे आपलं -37.5. काय होणार, -37.5 होणार. ओके, ह्या दोन्हीला सॉल्व जर आपण केलं तर हे होणार आपलं -137.5 आणि हे असणार आहे 8 MB. MB इकडेच ठेवला, 8 ला आपण त्या बाजूने घेऊन जाऊया तर आपल्याला MB ची जी व्हॅल्यू आहे ते मिळणार -17.19 किलो न्यूटन मीटर. ओके, तर इथे आपल्याला मोमेंट ऍट बी, फ्रिक्शन मोमेंट ऍट बी आपल्याला मिळालेली आहे -17.19 किलो न्यूटन मीटर. मायनस जे साइन आहे ते आपल्याला इथे काय इंडिकेट करतं, हॉगिंग इंडिकेट करतं. सो MB इक्वल टू 17.19 हॉगिंग आपण या प्रकारे इथे लिहूया. तशा प्रकारे आपण इथे काय कॅल्क्युलेट केले आहे, इथे MB मुवमेंट आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. तर आता आपण काय करणार, ती MB मुवमेंट तिथे आपण म्यू डॅश डायग्राम ड्रॉ करून घेणार आहोत. सो म्यू डॅश डायग्राम ड्रॉ करण्यासाठी MB जो आहे मुवमेंट ऍट बी, MB आपली इथे आलेली आहे, मायनस मध्ये व्हॅल्यू आलेली आहे, त्यामुळे आपण इथे डायग्रामच्या खाली म्हणजे ओरिजिन लाईनच्या आपल्या खाली ही डायग्राम ड्रॉ करणार आहोत. आपली व्हॅल्यू आलेली आहे इथे बी वरती आपण लिहूया 17.19 किलो न्यूटन मीटर, एवढी व्हॅल्यू आपली आलेली आहे. डायग्राम आपण ड्रॉ करूया. या प्रकारे आपली डायग्राम इथे ड्रॉ होणार. ठीक आहे, या प्रकारे आपण डायग्राम ड्रॉ केलेली आहे आणि ही हॉगिंग आहे, त्यामुळे इथे मायनस या डायग्राम मध्ये आपण काय करतो, साइन आपण देणार आहे. आता या प्रकारे आपली डायग्राम ड्रॉ झाल्यानंतर आपली नेक्स्ट स्टेप आहे स्टेप नंबर 3, सुपरइम्पोज म्यू डॅश डायग्राम ओव्हर म्यू डायग्राम. स्टेप 3 मध्ये आपण काय करणार, सुपरइम्पोज करणार. सुपरइम्पोज म्यू डायग्राम अँड म्यू डॅश डायग्राम. म्यू डायग्राम आणि म्यू डॅश डायग्राम आपण काय करणार आहोत, सुपरइम्पोज करणार आहोत आणि फायनल बेंडिंग मोमेंट डायग्राम काय करणार आहोत, ड्रॉ करणार आहोत. तर चला आपण डायग्राम मध्ये आता म्यू आणि म्यू डॅश डायग्राम सुपरइम्पोज करूया. ही आपली म्यू डायग्राम आहे आणि ही जी आहे आपली म्यू डॅश डायग्राम आहे. ओके, या दोन्ही डायग्राम आपल्याला काय करायचे, सुपरइम्पोज करायचे. सो सुपरइम्पोज करण्यासाठी सर्वात अगोदर आपण म्यू डायग्राम पुन्हा एक वेळा ड्रॉ करून घेणार आहोत. म्यू डायग्राम ड्रॉ करण्यासाठी इथे आपला पॉइंट आहे 25 किलो न्यूटन मीटर आणि आपला इकडला जो पॉइंट आहे तो आहे आपला 15 किलो न्यूटन मीटर. ओके, या प्रकारे आपण काय करणार आहोत, डायग्राम ड्रॉ करून घेणार आहोत. ठीक आहे, या प्रकारे आपण डायग्रामला ड्रॉ करणार आहोत. या स्ट्रेट लाईन्स आहेत, ही स्ट्रेट लाईन आहे आणि ही कर्व लाईन आहे. यावरती आपल्याला काय करायचे आहे, म्यू डॅश डायग्राम सुपरइम्पोज करायचे. सुपरइम्पोज करताना म्यू डॅश डायग्राम पण आपण ओरिजिन लाईनच्या वरती ड्रॉ करणार आहोत. ठीक आहे,
जशी आपण मीडिया डायग्राम मध्ये ओरिजिन लाईनच्या खाली आपण डायग्राम ड्रॉ केली ना, ही डायग्राम आपण काय करणार आहोत, सुपर इम्पोज करताना ओरिजिन लाईनच्या वरती थोडं ड्रॉ करणार आहोत. तर आपला जो व्हॅल्यू आहे तो 17.19 किलोन्यूटन मीटर आलेली आहे. तर 17 किलोन्यूटन मीटर जवळपास या पॉइंटला आपली असेल 15 च्या वरती आणि 25 च्या खाली. इथे आपण देणार आहोत 17.19 किलोन्यूटन मीटर. ओके, सो ही डायग्राम ड्रॉ करण्यासाठी या प्रकारे आपण काय करणार, ही डायग्राम ड्रॉ करून घेणार आहोत. ओके, या प्रकारे आपण काय केलेलं आहे, इथे डायग्राम ड्रॉ केलेली आहे. या दोन्ही ज्या डायग्राम आहेत या प्लस, इथे पण प्लस असणार आहे आणि हा जो रिजन आहे तो आपला निगेटिव्ह असणार आहे. याला आपण फायनल BMD डायग्राम म्हणूया. फायनल BMD डायग्राम. ओके, या प्रकारे आपण BMD डायग्राम ड्रॉ केलेली आहे. आता नेक्स्ट आपली जी स्टेप आहे त्यामध्ये आपल्याला RA, RB आणि RC कॅल्क्युलेट करायचं आहे आणि त्याच्यानंतर शिअर फोर्स डायग्राम पण आपल्याला ड्रॉ करायची आहे. सो आता आपण करणार आहोत स्टेप नंबर 4. स्टेप नंबर 4. आता या स्टेप नंबर 4 मध्ये आपल्याला काय करायचं आहे की जे सपोर्ट रिएक्शन्स आहेत RA, RB आणि RC या कॅल्क्युलेट करायचे आहेत. कशासाठी की आपल्याला काय करायचं आहे, SFD डायग्राम बनवायची आहे. सो RA, RB आणि RC कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला दोन स्टेप अजून फॉलो कराव्या लागतील. सर्वात अगोदर तर आपल्याला काय करावं लागेल, सिम्पली सपोर्टेड बीमची रिएक्शन्स कॅल्क्युलेट कराव्या लागेल. RA, RB सिम्पली सपोर्टेड बीमच्या कॅल्क्युलेट करावं लागेल आणि त्याच्यानंतर आपल्याला करावं लागेल ज्या पुन्हा एक वेळ रिएक्शन्स R1 आणि R2 कॅल्क्युलेट करावं लागेल. कशामुळे, ज्या आपल्या फिक्स एंड मुवमेंट मुळे येणार आहेत त्या. तर त्या कशा करायच्या त्या आपण बघणार आहोत. सर्वात अगोदर आपण इथे लिहिणार स्टेप नंबर 4, ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट सपोर्ट रिएक्शन्स ओके, कॅल्क्युलेट सपोर्ट रिएक्शन्स RA, RB and RC. सो त्या कॅल्क्युलेट करण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला इथे दोन स्टेप कराव्या लागतील. पहिली जी स्टेप आहे त्यामध्ये आपण काय करणार की रिएक्शन ऑफ सिम्पली सपोर्टेड बीम फाइंड करणार. सो पहिल्या स्टेप मध्ये आपण काय करणार, रिएक्शन्स ऑफ सिम्पली सपोर्टेड बीम कॅल्क्युलेट करणार. सिम्पली सपोर्टेड बीम आपण इथे कॅल्क्युलेट करणार आहोत. सो रिएक्शन्स ऑफ सिम्पली सपोर्टेड बीम कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, जो आपला कंटिन्युअस बीम आहे त्याला दोन पार्ट मध्ये डिवाइड करावं लागेल, स्पॅन AB आणि स्पॅन BC. सो स्पॅन AB जर आपण कन्सिडर केला इथे या प्रकारे, सो स्पॅन AB जर आपण कन्सिडर केला या प्रकारे, इथे स्पॅन AB आपण कन्सिडर करूया. सर्वात अगोदर स्पॅन AB वरती UDL ऍक्ट करत आहे या प्रकारचा. ओके, 50 किलोन्यूटन पर मीटर हे UDL आहे आणि जो स्पॅन आहे आपला, तो स्पॅन आपला आहे 2 मीटर. ओके, आणि जो दुसरा आपला बीम आहे तो आहे आपला स्पॅन BC. ओके, हा जो बीम आहे त्याचा स्पॅन आहे आपला स्पॅन BC. ओके, स्पॅन BC. या स्पॅन BC वरती एक काय आहे, इसेंट्रिक लोड ऍक्ट करत आहे जे आपलं 40 किलोन्यूटनचं आहे. ओके, सो आता आपल्याला काय करायचं आहे, या सपोर्ट A वरती, सपोर्ट B वरती, इथे पण सपोर्ट B वरती, इथे सपोर्ट C वरती रिएक्शन्स कॅल्क्युलेट करायचे आहेत, ज्या आपल्या रिएक्शन्स असतील कशाच्या, सिम्पली सपोर्टेड बीमच्या रिएक्शन्स असतील. ओके, सो हे पण 2 मीटर आहे. सो सिम्पली सपोर्टेड बीमच्या रिएक्शन कॅल्क्युलेट आपल्याला माहिती आहे, जर
इसेंट्रिक लोडिंग असेल, सॉरी जर सिमेट्रिक लोडिंग असेल, ओके, सिमेट्रिक लोडिंग जर असेल तर आपलं जे RA आणि RB जे कॅल्क्युलेट होतं ते कशा प्रकारे होतं, इथे काय W 50 किलोन्यूटन पर मीटर आहे. 50 किलोन्यूटन पर मीटर म्हणजेच किती होणार, टोटल 100 किलोन्यूटनचं लोड हे होणार, कारण 50 किलोन्यूटन एका मीटरवरती आहे, इथे 2 मीटर आहे म्हणजे किती होणार, ते 50 × 2 म्हणजेच किती 100 किलोन्यूटन एवढं लोड आपलं काय होणार इथे ऍक्ट करणार आहे या बीम स्पॅन वरती. सो याच्या RA आणि RB याच्या ज्या रिएक्शन्स आहेत ना, A आणि B च्या रिएक्शन्स आहेत त्या इथे काय होणार, W/2. ओके, सिमेट्रिक बीम असल्यामुळे W/2 हा फॉर्म्युला आपण वापरूया. तो W/2 जर केलं तर हे लोड टोटल किती होणार, 100/2 होणार 50 किलोन्यूटन. A वरती रिएक्शन येणार आहे आणि B वरती पण रिएक्शन सेम 100/2 म्हणजेच किती 50 किलोन्यूटन इथे पण रिएक्शन येणार आहे. सो A वरती रिएक्शन आणि B वरती रिएक्शन किती आहे, A वरती येणार 50 किलोन्यूटन, B वरती येणार 50 किलोन्यूटन. ओके, त्याच्यानंतर या स्पॅन मध्ये बघा इथे काय आहे, इसेंट्रिक लोडिंग आहे. ओके, इसेंट्रिक लोडिंग कशी आहे, इथून हा जो पॉइंट आपला सपोर्ट आहे C तो 0.5 मीटर आहे आणि इकडे B पासून हा जो आपला लोडिंग पॉइंट आहे तो आपला 1.5 मीटर आहे. जर इसेंट्रिक लोड असेल तर इथे आपण काय करतो, इथे पण एक फॉर्म्युला आपण यूज करतो रिएक्शन काढण्यासाठी. जी रिएक्शन येणार आहे इथे इसेंट्रिक लोड असल्यामुळे त्याच्यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला असतो, तो आहे WB/L आणि इकडे C वरती जी रिएक्शन आहे ती कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला येतो WA/L. ओके, सो B वरती रिएक्शन कशी निघणार, WB/L ने. इथे W ची व्हॅल्यू किती आहे, 40 आहे, B आपला किती आहे 0.5 आहे, अपॉन L किती आहे आपला 2 आहे. सो B वरती जी रिएक्शन आपली येणार आहे ती किती येणार आहे मग 10. जर आपण याला कॅल्क्युलेट केलं तर हे येणार आपली 10 किलोन्यूटन. ओके, किलोन्यूटन. आणि C वरती जी रिएक्शन आहे ती जर आपण इथे कॅल्क्युलेट केली, W × A किती होतं, W आपला आहे 40 × A जो आहे तो आहे 1.5 अपॉन L2. याला जर कॅल्क्युलेट आपण केलं तर हे येणार आपलं 30 किलोन्यूटन. सो आपल्याकडे जर सिम्पली सपोर्टेड बीम आपण याला कन्सिडर केलं आणि रिएक्शन कॅल्क्युलेट केला तर A वरती 50, B वरती इथे AB स्पॅनला 50, BC स्पॅन साठी सिम्पली सपोर्टेड बीमच्या रिएक्शन येणार B वरती 10 किलोन्यूटन आणि C वरती येणार 30 किलोन्यूटन. ओके, हे झालं आपलं सिम्पली सपोर्टेड बीम कन्सिडर करून रिएक्शन्स कॅल्क्युलेट. आता आपण इथे स्टेप सेकंड आपण इथे करणार. इथे आपण कॅल्क्युलेट करणार आहोत रिएक्शन्स ड्यू टू डिफरन्स ऑफ फिक्स एंड मोमेंट, ड्यू टू डिफरन्स ऑफ फिक्स एंड मोमेंट, फिक्स एंड मोमेंट, डिफरन्स ऑफ फिक्स एंड मोमेंट. ओके, तर हे आपण इथे कॅल्क्युलेट करणार आहोत. आता हे कसं कॅल्क्युलेट करायचं बघा, आपल्याकडे सर्वात अगोदर स्पॅन AB आपण कन्सिडर करूया. हा जो स्पॅन AB आहे A B, यावरती A वरती जी मुवमेंट येणार आहे MA ती या प्रकारे येणार आहे, B वरती जी मुवमेंट येणार आहे ती या प्रकारे येणार आहे, A वरती जी MA येणार आहे ते ऑलरेडी आपल्याला माहिती आहे 0 आहे. B वरती जी मुवमेंट येत आहे MB ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. MB ची व्हॅल्यू आपली 17.19 किलोन्यूटन मीटर आहे. त्याच्यानंतर आपण दुसरा स्पॅन इथे कन्सिडर करूया. दुसरा आपला जो स्पॅन आहे तो काय आहे, BC स्पॅन. या BC स्पॅन वरती MB रिएक्शन या प्रकारे आणि MC रिएक्शन या प्रकारे. MC ची व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याला माहिती आहे 0 आहे आणि MB ची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे इथे 17.19 किलोन्यूटन मीटर आहे. ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. सो आता आपण काय करणार आहोत, सर्वात अगोदर A वरती आणि B वरती रिएक्शन्स R1 आणि R2 फाइंड करणार आहोत. ओके, सो A वरती जी रिएक्शन येणार आहे ती आपली R1 रिएक्शन असणार आहे
बी वरती पण R1 रिएक्शन, पण ती अपवर्ड असणार आहे. ओके, R1 रिएक्शन इथे पण येणार आपली R1 रिएक्शन. इथे या बी वरती जी रिएक्शन येणार आहे तिला आपण R2 रिएक्शन म्हणूया. ठीक आहे, जी अपवर्ड असणार आहे. आणि सी वरती जी रिएक्शन आहे हिला आपण R2 म्हणणार आहोत, जी डाऊनवर्ड असणार आहे. ओके, सो R1 R2 कसं फाइंड करायचं? R1 इक्वल टू जी आपली मुवमेंट आहे बी वरती MB जी आहे ती आहे 17.19 मायनस आपण करणार आहोत मुवमेंट ऍट ए जी आहे 0 अपॉन करणार आपण 2. ओके, तर आपल्याला इथे मिळणार R1 ची व्हॅल्यू 8.6 किलो न्यूटन. त्याच्यानंतर R2 ची जी व्हॅल्यू आहे ती आपण कॅल्क्युलेट करणार 17.19 मायनस MC ची जी मुवमेंट आहे ती जी आहे 0 अपॉन 2, ती येणार आपलं 8.6 किलो न्यूटन. सिंपल आपण इथे कॅल्क्युलेट केलंय R1 आणि R2. आता मेन आपण करणार रिएक्शन्स फॉर कंटिन्युअस बीम कॅल्क्युलेट करणार आहोत. रिएक्शन्स फॉर कंटिन्युअस बीम आपण काय करणार? कॅल्क्युलेट करणार आहोत, ज्याच्यामध्ये ते सब स्टेप 3 आपण लिहिणार रिएक्शन्स ऑफ कंटिन्युअस बीम आपण इथे कॅल्क्युलेट करणार. सर्वात अगोदर RA रिएक्शन आपण फाइंड करणार आहोत. RA रिएक्शन फाइंड करण्यासाठी आपण काय करणार? जी आपली सिम्पली सपोर्टेड बीम कन्सिडर केल्यानंतर ए वरती जी रिएक्शन आली होती ती 50 मायनस आपण करणार R1. ओके, तर आपल्याकडे काय व्हॅल्यू येणार आहे? 50 मायनस R1 ची व्हॅल्यू किती आहे? 8.6 आहे. सो आपली जे आन्सर आहे RA चं ते येणार आपल्याकडे 41.4 किलो न्यूटन. तसंच आपण RB ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. RB ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण RB वरती काय रिएक्शन आहे आपली सिम्पली सपोर्ट कन्सिडर केल्यानंतर ती आहे 50 प्लस आपण करणार 10 का आहे हे पण हे बघा इथे बघा, इथे जी बी वरती रिएक्शन आली होती ती होती 15 आणि इथे या बी वरती जी रिएक्शन आली होती ती होती 10. आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलं होतं रिएक्शन कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय करतो? प्लस करतो या दोन्ही रिएक्शनला. पुन्हा एक वेळा तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या ज्यामध्ये मी समजावून सांगितलंय की इथे बी ची जी रिएक्शन आहे RB कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय करतो? दोन्ही रिएक्शनला प्लस करतो. ओके, सो सेम आपण काय करणार? 50 प्लस 10 इथे करणार आहोत. ओके, त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये R1 आणि R2 ला पण प्लस करायचं आहे. R1 आणि R2 ला आपण काय करत आहे? इथे प्लस करायचं आहे. R1 आणि R2 ला आपण काय करणार? आपण प्लस करणार. सो व्हॅल्यू पुट करा 50 प्लस 10 प्लस R1 ची जी व्हॅल्यू आहे 8.6 आहे आपली प्लस 8.6. ओके, सो आपल्याला जी RB ची व्हॅल्यू आहे मिळालेली ती RB ची व्हॅल्यू आहे 77.2 किलो न्यूटन. ओके, त्याच्यानंतर आपण RC कॅल्क्युलेट करूया. रिएक्शन ऍट C कॅल्क्युलेट करूया. रिएक्शन ऍट C कॅल्क्युलेट करण्यासाठी सर्वात अगोदर सिम्पली सपोर्टेड बीम मध्ये C वरती जी रिएक्शन आली होती ती होती आपली 30. तर ती रिएक्शन आपण घेणार 30, इथे 30 घेणार. त्याच्यानंतर या 30 ला मायनस R2 करणार. ओके, काय करणार? R2 करणार इक्वल टू आपण इथे व्हॅल्यू पुट करणार 30 मायनस R2 ची व्हॅल्यू किती आहे? 8.6 इक्वल टू होणार आपलं 21.4 किलो न्यूटन. या प्रकारे आपल्याला RA, RB आणि RC या तीनही व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेल्या आहेत. आता आपण काय करणार आहोत? शियर इथे आपण काय करणार? SFD शियर फोर्स डायग्रामला इथे आपण ड्रॉ करणार आहोत. शियर फोर्स डायग्रामचे अगोदर कॅल्क्युलेशन आपण करू आणि त्याच्यानंतर शियर फोर्स डायग्राम आपण काय करू? ड्रॉ करूया. सो नेक्स्ट स्टेप नंबर 5. स्टेप नंबर 5 मध्ये आपण काय करणार? टू कॅल्क्युलेट SFD SF शियर फोर्स कॅल्क्युलेशन्स आपण करणार.
आणि नंतर त्यानंतर SFD आपण काय करणार आहोत, ड्रॉ करणार आहोत. सो सर्वात अगोदर शिअर फोर्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय करणार, आपला जो बीम आहे त्यावरती काही इमॅजिनरी सेक्शन्स आपण कन्सिडर करणार आहोत. जर बीम आपण इकडे बघितला तर हा जो आपला बीम आहे याच्यावरती काही इमॅजिनरी सेक्शन्स आपण काय कन्सिडर करणार आहोत. जसं की सर्वात अगोदर हे जे इमॅजिनरी सेक्शन्स आहेत ते आपल्या सपोर्टच्या लेफ्टला आणि राईटला दोन्ही साईडला आपण काय करणार आहोत, कन्सिडर करणार आहोत. इकडे स्पॅन नाही आहे त्याच्यामुळे याच्या लेफ्टला आपण कुठलेही सेक्शन कन्सिडर करू शकत नाही, त्याच्यामुळे आपण या सपोर्टच्या एकदम जस्ट राईटला आपण एक सेक्शन, इमॅजिनरी सेक्शन आपण इथे काय करूया, कन्सिडर करूया या प्रकारचं. ओके, या प्रकारचं आपण काय केलं, एक इमॅजिनरी सेक्शन कन्सिडर केलं. त्याच्यानंतर आपण जो आपला सपोर्ट बी आहे त्या सपोर्ट बी च्या लेफ्टला इकडे स्पॅन आहे त्याच्यामुळे आपण लेफ्टला इथे एक इमॅजिनरी सेक्शन कन्सिडर करूया आणि इथे राईटला पण एक इमॅजिनरी सेक्शन कन्सिडर करूया. त्याच्यानंतर इथे आपला काय आहे, पॉइंट लोड आहे. आपल्या पॉइंट लोडच्या लेफ्टला आपण इमॅजिनरी सेक्शन कन्सिडर करू शकतो आणि राईटला पण इमॅजिनरी सेक्शन कन्सिडर करू शकतो. इथे आपला सी सपोर्ट आहे, या सपोर्टच्या लेफ्टला आपण इमॅजिनरी सेक्शन कन्सिडर करू शकतो, राईटला करू शकत नाही कारण इथे कुठल्याही प्रकारचा आपला स्पॅन अवेलेबल नाहीये. ओके, तर या प्रकारे आपण 1 2 3 4 5 आणि 6 सेक्शन्स कन्सिडर केलेले आहेत. या 6 सेक्शन्सचा SF आपण कॅल्क्युलेट करणार. सर्वात अगोदर हा सेक्शन जो 1 आहे आपला 1, या सेक्शन 1 चा आपण काय करणार, शिअर फोर्स कॅल्क्युलेट करणार आहोत. सो सेक्शन 1 SF ॲट ए च्या लेफ्टला नाही कन्सिडर नाही केलंय, राईटला कन्सिडर केलंय म्हणून SF ॲट राईट ऑफ ए आपण म्हटलं. आता इथे आपल्याला एक साइन कन्व्हेन्शन लक्षात घ्यायचं आहे. जर अपवर्ड जात असला आपला फोर्स तर त्याला आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करूया आणि डाऊनवर्ड जर आपला फोर्स जात असेल तर त्याला आपण निगेटिव्ह कन्सिडर करूया. सो SF शिअर फोर्स ॲट ए राईट, तर शिअर फोर्स ॲट ए च्या राईटला जो शिअर फोर्स आहे, इथे जर आपला सेक्शन आहे तर या बाजूने, इकडल्या बाजूने, या सेक्शनच्या या बाजूने आपल्याला काय दिसतंय, फक्त एक रिएक्शन आपल्याला दिसतंय जी आहे RA. ओके, ही RB आणि ही RC. ऑलरेडी यांच्या व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेल्या आहेत. सो सेक्शन 1 जे आपलं फर्स्ट सेक्शन आहे त्याच्या लेफ्टला आपण बघतोय तर आपल्याला काय दिसतंय, फक्त एक RA दिसतोय जो अपवर्ड जातोय. ओके, काय जातोय, अपवर्ड जातोय. सो अपवर्ड जातोय त्याच्यामुळे पॉझिटिव्ह घ्यायचं आहे आणि RA ची जी व्हॅल्यू आहे ते किती आहे, आपली जी RA ची व्हॅल्यू आहे ती आहे आपली 41.4 किलो न्यूटन. त्याच्यानंतर कुठलाही फोर्स आपला तिथे नाहीये. त्याच्यानंतर आपलं जे सेक्शन आहे ते सेकंड सेक्शन आपला बी च्या लेफ्टला आहे. सेकंड सेक्शन कुठे आहे आपलं, बी च्या लेफ्टला आहे आणि बी च्या लेफ्ट सेक्शनच्या या बाजूने आपल्याला काय काय दिसतंय, एकतर आपला RA दिसतोय, त्याच्यानंतर आपल्याला एक UDL दिसतोय. UDL चं मॅग्निट्यूड काय असणार आहे, 100 किलो न्यूटन असणार, कारण 50 किलो न्यूटन पर मीटर आहे आणि 2 मीटर वरती ते UDL असल्यामुळे 50 into 2 म्हणजेच किती, 100 किलो न्यूटन एवढा फोर्स UDL चा आपल्याला दिसणार आहे. आणि आहे तो अपवर्ड जातोय आणि हा जो 100 किलो न्यूटन आहे, 50 into 2 जो 100 किलो न्यूटन आहे तो काय डाऊनवर्ड जातोय, UDL आपला काय डाऊनवर्ड जातोय. त्याच्यामुळे आपण काय करणार, इकडे लिहिणार आपण SF ॲट बी लेफ्ट, BL लिहिले, बी च्या लेफ्टला किती आहे आपल्याला RA दिसतोय 41.4 मायनस त्याच्यानंतर आपल्याला UDL दिसतंय, किती दिसतंय ते 50 into 2 म्हणजेच 100 आणि ते खाली डाऊनवर्ड जाते त्याच्यामुळे आपण मायनस आपण इथे घेतलेला आहे. ओके, तर आपला इथे आन्सर येणार आहे मायनस 58.6 किलो न्यूटन एवढं आन्सर आपलं इथे येणार आहे. सो बी च्या लेफ्टला शिअर फोर्स आपला किती असणार आहे, मायनस 58.6 असणार आहे. त्याच्यानंतर थर्ड सेक्शन आपण बघणार आहोत जे बी च्या एकदम राईटला आहे आणि इथून आपण जेव्हा फोर्सेस बघूया तर आपल्याला RA दिसणार आहे जो अपवर्ड जाणार 50 किलो न्यूटन, 50 into 2 म्हणजे 100 किलो न्यूटन हा डाऊनवर्ड फोर्स आपल्याला दिसणार आहे. त्याच्यानंतर इकडे राईटला सेक्शन असल्यामुळे हा RB पण आपल्याला दिसणार जो अपवर्ड चाललाय आणि RB ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 77.2. तर आपण शिअर फोर्स कॅल्क्युलेट करूया. SF
ॲट बी राईट आपल्याला काय काय दिसणार आहे 41.4 ऑलरेडी दिसणार आहे मायनस 50 इंटू 2 दिसणार आहे. त्याच्यानंतर जो आरबी आहे तो अपवर्ड जातोय म्हणजे प्लस आपल्याला घ्यावा लागेल तो होणार आपला 77.2. तर याचं जर आपण कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला मिळणार आहे 18.6 किलो न्यूटन शिअर फोर्स. ओके. त्याच्यानंतर आपलं जे सेक्शन आहे आपल्या पॉइंट लोडच्या एकदम कुठे आहे रे लेफ्टला आहे है ना. इकडे जर आपण बघितलं या पॉइंट लोडच्या एकदम पॉइंट लोड ई जो आहे त्याच्या एकदम लेफ्टला आपण बघितलं तर आपल्याला काय काय फोर्सेस दिसणार आहे. आर ए दिसणार आहे जो अपवर्ड जातोय 50 इंटू 2 म्हणजे 100 किलो न्यूटनचा आपल्याला काय दिसणार डाऊनवर्ड फोर्स दिसणार आहे. त्याच्यानंतर आरबी पण दिसणार आहे. बाकी कुठलंही लोड आपल्याला दिसणार नाही याच्यामध्ये म्हणजे सेम जी व्हॅल्यू आहे मग जी आपण आरबी राईटची जी व्हॅल्यू काढली सेम व्हॅल्यू इथे येणार आहे. सो एस एफ ॲट ई लेफ्ट पॉइंट लोडच्या लेफ्टला आहे सेम व्हॅल्यू येणार आपली 18.6 किलो न्यूटन एवढी व्हॅल्यू आपली तिथे येणार आहे. ओके. त्याच्यानंतर आपण शिअर फोर्स ॲट ई राईट आपण बघणार. जेव्हा आपण राईट बघणार तेव्हा आपल्याकडे आर ए आपल्याला दिसेल हे यूडीएल पण आपल्याला दिसणार आरबी वरती जाणार आपल्याला दिसणार आणि या पॉइंट लोडच्या राईटला आहे सेक्शन त्याच्यामुळे हा पॉइंट लोड पण आपल्याला डाऊनवर्ड जाताना दिसणार. मग काय होणार इथे इथे होणार एस एफ ॲट ई राईट ई च्या राईटला एस एफ आहे तर सेम 41 अपवर्ड जातोय आपला 50 इंटू 2 डाऊनवर्ड जातोय आपला प्लस 77.2 हा अपवर्ड जातोय आपला. त्याच्यानंतर डाऊनवर्ड आपल्याला 40 किलो न्यूटनचा फोर्स जाताना दिसतोय आणि याचं आन्सर किती येणार आपलं याचा आन्सर पण आपला आता येणार आहे 21.4 किलो न्यूटन एवढं आन्सर आपलं इथे येणार आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण काय बघणार आहोत सी च्या एकदम लेफ्टला आपलं सेक्शन आहे. जर आपण सी च्या लेफ्टला सर्व फोर्सेस बघितले तर आपल्याला सेम सर्व फोर्सेस दिसणार. आर ए दिसणार अपवर्ड 15 टू 2 100 किलो न्यूटन डाऊनवर्ड जाताना दिसणार आहे. आरबी दिसणार आहे अपवर्ड जाताना. त्याच्यानंतर हा ई वरती जो पॉइंट लोड आहे 40 किलो न्यूटन तो डाऊनवर्ड जाताना दिसणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही फोर्स आपल्याला इथे दिसणार नाहीये. तर सेम आपला आन्सर येणार आहे एस एफ ॲट सी लेफ्ट इक्वल टू आपला येणार आहे मायनस 21.4 किलो न्यूटन आणि एस एफ ॲट सी राईट जो आहे स्पॅन आहेच नाही त्याच्यामुळे एस एफ ॲट सी आपला राईट ऑफ सी काय असणार आहे 0 किलो न्यूटन असणार आहे. ओके. तर या प्रकारे आपण काय केलेलं आहे आता इथे शिअर फोर्स कॅल्क्युलेशन केलेलं आहे. याला आपण आता डायग्राम मध्ये प्लॉट करूया. इथे आपण डायग्राम आता ड्रॉ करणार आहोत. शिअर फोर्सची डायग्राम आपण ड्रॉ करणार आहोत. शिअर फोर्स डायग्राम हा आपला ए पॉइंट आहे हा आपला सी पॉइंट आहे इथे आपला बी पॉइंट आहे. ओके. सो सर्वात अगोदर ए वरती जे आपला शिअर फोर्स आहे तो पॉझिटिव्ह किती आहे 41 आहे 41.4 किलो न्यूटन एवढा शिअर फोर्स पॉझिटिव्ह आहे आपला ए वरती. त्याच्यानंतर जे बी वरती आहे तो आपला 58.6 मायनस मध्ये आहे. इथे आपण एक पॉइंट कन्सिडर करूया 58.6 मायनस मध्ये आहे. बी च्याच राईटला पण एक शिअर फोर्स आहे जो पॉझिटिव्ह आहे जो आहे आपला 18.6 किलो न्यूटन. त्याच्यानंतर इथे आपला ई पॉइंट आहे. ई पॉइंटला पण सेम 18.6 हा शिअर फोर्स आहे. इथे आपण लिहिणार 18.6. त्याच्यानंतर पुन्हा त्याच ई पॉइंटलाच डाऊनवर्ड दिशेने कारण नेगेटिव्ह असल्यामुळे आपण ओरिजिन लाईनच्या खाली लिहिणार आहोत. तो आहे आपला शिअर फोर्स
इथे येणार तो 21.4 एवढा आपला शिअर फोर्स आहे. आणि त्याच्यानंतर C च्या लेफ्टला पण सेम शिअर फोर्स आपला येतोय 21.4 आणि C च्या राईटला 0 आपला शिअर फोर्स येतोय. याप्रमाणे आपण इथे शिअर फोर्स डायग्राम आता ड्रॉ करणार आहोत. प्रत्येक डॉटला आपल्याला कनेक्ट करायचं आहे. सर्वात अगोदर आपण याला कनेक्ट करूया. त्याच्यानंतर 41 नंतर डायरेक्टली आपला जो शिअर फोर्स आहे तो आलेला आहे 58.6. 58.6 नंतर आपला जो शिअर फोर्स आहे तो गेलेला आहे 18.6. 18.6 नंतर आपला जो शिअर फोर्स आहे तो पुन्हा गेलेला आहे 18.6 आणि त्याच्यानंतर शिअर फोर्स हा नेगेटिव्ह साईडला गेलेला आहे. तो आहे आपला 21.4. त्याच्यानंतर आपला जो शिअर फोर्स आहे तो सेम 21.4 गेलेला आहे आणि त्याच्यानंतर आपला शिअर फोर्स हा C वरती झालेला आहे 0. ओके, या प्रकारे आपली शिअर फोर्स डायग्राम आपण ड्रॉ केलेली आहे. जे ओरिजिन लाईनच्या वरती आहे ते पॉझिटिव्ह आहेत आणि जे ओरिजिन लाईनच्या खाली आहेत ते नेगेटिव्ह मध्ये आहेत. ही आपली आहे शिअर फोर्स डायग्राम. ओके, याला आपण नाव देणार SFD, शिअर फोर्स डायग्राम. या प्रकारे आपण इथे न्यूमेरिकल सॉल्व्ह केलेला आहे. ओके, तर काही तुम्हाला डाउट्स असतील तर तुम्ही विचारू शकता कमेंट्स मध्ये. मी